हाय, मी सुप्रिया, मेकअप आर्टिस्ट. आज आपण बघणार आहोत राखी लूक. आता फेस्टिवल सुरू झाले आहेत, म्हणून मी आज राखी लूक केला आहे, तो पण येलो ग्रीन अशा मस्त ड्रेसमध्ये. तर चला पाहूया कसा करायचा तो. फर्स्ट ऑफ ऑल इथे मी एम्ब्रॉलिसचं मॉइश्चरायझर घेतलं आहे. हे प्रत्येक मेकअप आर्टिस्टच्या वॅनिटीमध्ये हे असणारच, कारण हे प्रोफेशनल मॉइश्चरायझर आहे. प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट हे वापरतात. ह्याचं कारण हे सिलिकॉन बेस आहे आणि ह्याच्यामुळे मेकअप छान टिकून राहतो. नंतर इथे मी रिकॉर्डचं प्रायमर घेतलं आहे. तुम्ही प्रायमर तुमच्या स्किन टाईपप्रमाणे घेऊ शकता. जर तुमची ऑइली स्किन आहे, ड्राय स्किन आहे, ओपन पोर्स आहे, अशा वेगवेगळ्या स्किनसाठी वेगवेगळं प्रायमर मिळतं. पण इथे हे रिकॉर्डचं प्रायमर ऑल स्किन टाईप आहे. प्रायमर आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर नाही लावायचं आहे, थोडंसंच घ्यायचं आणि जिथे जिथे स्ट्रक्चर स्किन असेल तिथे तिथे आपल्याला लावायचं आहे. त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 मेथड सांगितलेली. ही आहे सेकंड मेथड. सेकंड मेथडमध्ये काय आहे, तुमच्या स्किन टोनप्रमाणे 2 शेड डार्कर तुम्हाला कन्सिलर घ्यायचं आहे आणि जिथे जिथे तुम्हाला पिगमेंटेशन आहे किंवा अंडर आय सर्कल तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे. पहिल्या मेथडमध्ये तुम्ही काय शिकलात, तर ऑरेंज करेक्टर नंतर तुम्हाला 2 शेड डार्कर कन्सिलर घ्यायचं आहे आणि नंतर ते व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. पण इथे डायरेक्ट आपण 2 शेड टोन आपण कन्सिलर घेतलं आहे डार्कर आणि ते लावलं आहे. बघूया रिझल्ट ह्याचा कसा येतो. त्यानंतर व्यवस्थित ब्युटी ब्लेंडरने मी इथे ब्लेंड करून घेतलं आहे. ब्युटी ब्लेंडर तुम्हाला डॅम ब्युटी ब्लेंडर घेतला आहे, म्हणजे त्याच्यात एकही पाण्याचा अंश राहायला नाही पाहिजे. त्याला डॅम ब्युटी ब्लेंडर म्हणतात. नंतर इथे मी कॅरेक्टर कॉस्मेटिकचे 2 शेडचे फाउंडेशन घेतले आहे, एक डार्कर आणि एक लाईट. आणि त्याच्यामध्ये मी स्विस ब्युटीचं प्रायमर प्लस हायलायटर असं जे क्रीम मिळतं ते टाकलं आहे. त्याचं कारण की आपल्याला ग्लो मेकअप करायचा आहे, आपला बेस ग्लो पाहिजे. त्यामुळे मी हे हायलायटर टाकलं आहे आणि मिक्स करून चेहऱ्यावर लावलं आहे. चेहऱ्यावर लावल्यावर तुम्ही व्यवस्थित ब्युटी ब्लेंडरने ते ब्लेंड करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, तुमची ब्लेंडिंग जेवढी छान असेल तेवढाच तुम्हाला फ्लॉलेस लूक मिळेल. ब्लेंडिंगवर सगळं डिपेंड असतं. तर तुम्ही जोरात जर ब्लेंड केलं तर ते प्रोडक्ट तर निघूनच जाणार, पण तुम्हाला पॅची सगळं तुमचा बेस दिसणार. म्हणून ब्लेंडिंग खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर इथे मी क्रीम ब्लश घेतला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जेवढं तुम्हाला पिगमेंट हवं तेवढा तुम्ही ब्रश घेऊ शकता आणि तोही मी ब्लेंडरने ब्लेंड करत आहे व्यवस्थित. त्यानंतर इथे मी क्रीम काउंटर घेतलं आहे, डार्कर कलर ब्राऊन डार्कर कलरचं. काउंटरिंग कशी करायची, एकतर कानाच्या स्टार्टपासून ते आपली भुवया असते त्याच्या एंडपर्यंत आपल्याला गालाची काउंटरिंग करायची आहे. त्यानंतर नोज काउंटरिंग भुवयाच्या स्टार्टिंगपासून ते नाकाच्या शेंड्यापर्यंत सरळ रेषेत आपल्याला नोज काउंटरिंग करायची आहे. त्यानंतर चीन एरिया तुम्हाला व्यवस्थित काउंटर करायचं आहे. जर तुमची डबल चीन असेल तर ह्या पद्धतीने काउंटरिंग केल्यावर तुमचं डबल चीन हाईड होते, शार्प दिसते. त्यानंतर तुम्हाला फोरहेडची काउंटरिंग करायची आहे. फोरहेडची काउंटरिंग खूप इम्पॉर्टंट आहे, त्याने लूक छान दिसतो. काउंटरिंग झाल्यावर ते व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. गालाची ब्लेंडिंग तुम्ही वरच्या बाजूने करायची आहे अशा पद्धतीने, जेणेकरून ते व्यवस्थित शार्प फीचर्स दिसतील. त्यानंतर तुम्हाला चीन एरियाची काउंटरिंग खालच्या बाजूने करायची आहे, कारण खालच्या बाजूने ते एक शॅडो तयार होते, त्यामुळे आपली चीन एकदम शार्प दिसते. म्हणून चीन एरियाची काउंटरिंग खालच्या बाजूने करायची आहे. त्यानंतर तुम्हाला नोजची काउंटरिंग तिथेच ब्लेंड करायची आहे खालच्या बाजूने व्यवस्थित. हार्श लाईन दिसली नाही पाहिजे, एकदम स्मूथ तुम्हाला काउंटरिंग करायची आहे. त्यानंतर फोरहेडची तुम्हाला केसांच्या इथे ब्लेंडिंग करायची आहे.
हे सगळं झाल्यावर आता आपला वळणार आहोत हायलायटिंगकडे. हायलायटिंग इथे क्रीम हायलायटिंग करणार आहे आपण. हायलायटिंगने काय होतं की आपले फीचर्स ते अजून उठून दिसतात. म्हणून इथे मी लाईट कलरचा कन्सिलर घेतला आहे आणि अंडर आय, नोज एरिया, फोरहेड, ओठांच्या बाजूला आणि चेन एरियामध्ये हायलाईट करून घेतला आहे. तेही तुम्हाला ब्लेंडरच्या साहाय्याने व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. हायलायटिंगने तुमचे जे फीचर्स उठून दिसतात, कॉन्टोरिंगने फीचर्स शार्प दिसतात, हा फरक असतो. सो इथे मी क्रीम हायलायटर घेतला आहे. आपल्याला आधी सगळे क्रीम प्रोडक्ट लावून घ्यायचे आहे आणि नंतर त्याला लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर असेल त्याने आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे. जो आपण क्रीम बेस केला आहे त्याने काय होतं, तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग टिकून राहतो. सो इथे आपण ब्लेंड करून घेणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये रिप्लाय द्या की अजून कोणत्या सब्जेक्टवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तोही मला सांगा. मी तो नक्की घेऊन येईन. इथे मी स्क्रीन सगळे प्रोडक्ट लावून झाल्यावर सेटिंग स्प्रे केला आहे. सेटिंग स्प्रेने आपला बेस टिकून राहतो, छान फिक्स होतो. त्यानंतर पावडर लावण्याच्या आधी लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावण्याच्या आधी तुम्हाला जे डोळ्याखाली जी क्रीजेस पडलेले असतात ते व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचे आहे. जर तुम्ही डायरेक्ट पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावले तर ते क्रीजेस अजून दिसून येतात. म्हणून लूज पावडर लावण्याच्या आधी तुम्हाला जे क्रीजेस पडले आहे ते ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित टॅप करून नंतर तुम्हाला लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावायची आहे. मी इथे कॉम्पॅक्ट पावडर घेतली आहे माझ्या शेडची. लूज पावडर ट्रान्सलेशन पावडरमध्ये येते आणि कॉम्पॅक्ट पावडर ही आपल्या स्किन टोन शेडप्रमाणे येते. सो इथे मी कॉम्पॅक्ट पावडर लावली आहे. तुम्ही फरक बघू शकता किती छान फिनिशिंग येते. कॉम्पॅक्ट पावडरने मेकअपला खूप छान फिनिशिंग येते आणि मेकअप पण लॉक होतो. त्यानंतर आता इथे मी सगळे पावडर प्रोडक्ट घेणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल इथे मी ब्लश घेतला आहे पावडरी. पिंक कलरचा ब्रश घेतला आहे. त्यानंतर मी पावडर काउंटर करणार आहे. जसं आपण क्रीम काउंटर केलं तसंच सेम तुम्हाला पावडर काउंटर करायचं आहे. त्यानंतर हा माझा फायनल लुक. म्हणजे इथे मी लिपस्टिक, डोळ्यांचा मेकअप सगळं काही केलं आहे आणि तुम्ही फायनल लुक पाहू शकता. तुम्ही ह्या राखीला हा लुक क्रिएट करणार का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तोही मला सांगा. शेअर करा, फॉलो करा.